नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे। हे काल न्यूजला बातमी आली होती की सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 19 तारखेपासून ग्राउंड सुरू होत आहे। तुम्हाला तर तुम्ही पाहिलीच असेल, त्यामध्ये स्पष्ट मांडलेलं आहे की 142 जागेसाठी जिल्हा पोलीस बॅट्समन चालक पदासाठी काय अर्ज दाखल झालेले आहेत। 8042 यांचे 19 जूनपासून ग्राउंड सुरू होत आहे अशी एसपी साहेबांनी तिथे बातमी दिलेली होती। तर ग्राउंड वगैरे तयार करण्याची प्रोसेस देखील चालू आहे आणि कशा प्रकारे ग्राउंड घेणार ते पण त्यामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर आपले आता मेन मुद्दा असा आहे की 19 तारखेला ग्राउंड सुरू होत आहे, बरोबर, पण अजून देखील हॉल तिकीटच आलेलं नाही मुलांचं। तर कसं ग्राउंड घेणार हा मेन मुद्दा आहे। त्यामुळे लवकरात लवकर हॉल तिकीट आलं पाहिजे मुलांचं, नाहीतर 19 तारखेला तुम्ही ग्राउंड सुरू करताना 18 तारखेला झालं तर मुलं गडबडून जातील। त्यामुळे हॉल तिकीट लवकरात लवकर सोडणं गरजेचं आहे। आणि अशा पेपरला बातमी येत आहेत मुलं गडबडून जात आहेत, 5 दिवस राहिले 6 दिवस राहिले अजून हॉल तिकीट कसं नाही आणि ग्राउंड खरंच होतंय का नाही हे त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळं लवकरात लवकर हॉल तिकीट येणं गरजेचं आहे। आणि बाकीच्या सर्व जिल्ह्यांचं देखील असंच चालू आहे की 19 तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आहेत। पाऊस देखील लागू आहे, परंतु पावसात ग्राउंड घेता येईल का हा मेन मुद्दा आहे। तर मित्रांनो, पाऊस जरी पडत असला तरी देखील तशा प्रकारे नियोजन चालू आहे। रस्त्यावरती 16 मीटर घेण्याचं, गोळा तर काय तुम्ही कुठेही टाकू शकता, परंतु 100 मीटर देखील रस्त्यावर पळवण्याची दाट शक्यता आहे पावसामुळे। त्यामुळं तुमची तयारी तशा प्रकारे पाहिजे, जरी 19ला घेतलं तरी तुम्ही तयारी असलंच पाहिजे तुमची। त्यामुळे आता भरपूर प्रमाणात वाढलेला आहे की लवकरात लवकर ग्राउंड सुरू होईल। त्यामुळं तुम्ही तयार राहा आणि नक्कीच बघू आता काय होतंय। 19 तारखेपासून खरंच सुरू होतंय का? 10 तारखेपासून आपण ऐकत आलो होतो, 10 तारखेला तर काय सुरू झालेलं नाही, 19 तारखेला आलेलं आहे। मी तुम्हाला न्यूजची बातमी देखील याच्या माझ्या खाली मेन्शन करतोय, तुम्ही पाहू शकता। तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा। जय हिंद।